भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांचा बाप काढलाय। जालन्याच्या परतूरमध्ये टीकाकारांवर बोलताना लोणीकरांची मगरुरी पाहायला मिळाली। तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, हातातला मोबाईल मोदी सरकारमुळेच असल्याची मुक्ताफळं लोणीकरांनी उधळली आहेत। त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये त्या बापाला पेरणीला दिले। या महाराष्ट्राचा जन्म सुद्धा नरेंद्र मोदीमुळेच झाला। एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे। त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही। भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांची ही मगरुरी पहा। शेतकऱ्यांबाबत वापरलेली ही भाषा बबनराव लोणीकरांना शोभते का? तुझ्या माईचा पगार, तुझ्या बापाची पेन्शन लोणीकरांनी केली आहे। मोदींनी 6000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिलेत अशी गरळ लोणीकरांनी ओकली। ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही आमदार झालात, ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही स्वतःला नेता म्हणून मिरवता, त्याच शेतकऱ्यांबाबत अशी भाषा वापरताना तुमची जीभ कशी वळली? मला आपल्याला सांगायचं की कुठरवाट्यावरची चर्चा जी असते ना, तर ही चर्चा ऐकूच नका, ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका। अरे ते कुठरवाट्यावर बसलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात। त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये त्या बापाला पेरणीला दिले। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातला बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच तंगड्यावर करतो, आम्हालाच बोलतो। नशीब ते आता एवढंच सांगायचे बाकी आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला, या महाराष्ट्राचा जन्म सुद्धा नरेंद्र मोदीमुळेच झाला। महाराष्ट्राला मुंबई नरेंद्र मोदीमुळेच मिळाली। 11 कोटी लोकांचा जन्म मराठी हा मोदीमुळेच झाला। हे महाशय कधी काळी काँग्रेस पक्षात सुद्धा होते आणि मोदीमुळे जो जन्म झाला असेल किंवा या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हा एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे। बबनराव लोणीकरांनी केलेल्या विधानानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खडसावलंय। शेतकऱ्यांबाबत अशा प्रकारचं विधान करण्याचा अधिकार कुणालाही नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। तर बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानानंतर आता विरोधकही आक्रमक झालेत। सरकार शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबवतं त्या जनतेनं दिलेल्या टॅक्समधनं राबवल्या जातात। तसंच लोणीकरांनी केलेलं विधान गलिच्छ असल्याचं म्हणत सुळेंनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे। बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही। देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही। त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे। त्याच्यामुळे ज्या टॅक्स आम्ही भरतो ना त्याच्यातून या स्कीम चालतात। त्यांचा गैरसमज जर असेल की त्यांच्या खिशातून जातात तर त्यांचा गैरसमज कधी ना कधी नाही फार लवकरच उतरेल। त्याच्यामुळे असल्या गलिच्छ कॉमेंट्सवर बोलण्यात मला नाही काही गरज वाटत। हे सुसंस्कृत मराठी आणि सुसंस्कृत कुठल्याही राजकारणाला शोभत नाही आणि हेच मला दुर्दैव वाटतं की कारण का ओरिजिनल जी बीजेपी होती ती सुसंस्कृतच होती। लोणीकरांच्या विधानानंतर शेतकरी संघटना देखील आक्रमक झाल्या। राजू शेट्टींनी बबनराव लोणीकरांवर निशाणा साधत त्यांना आव्हान देखील दिलंय। तर दुसरीकडे रविकांत तुपकरांनी दिसेल तिथे लोणीकरांना चोप देण्याचं आव्हान करत त्यांना दम देखील दिलाय। बबनराव लोणीकर एवढा माज बरा नव्हे आणि हिशेब काढायचा असेल तर तुमच्या गावात मी येतो का, पाराखाली घोंगडं टाकून हिशेबाला बसूया। मोदींनी काय काय दिलंय तेही काढतो। तुमच्या मोदीनं 400 रुपयाला मिळणारा DAP 2000 पर्यंत नेऊन ठेवला।
तुमच्या मोदीनं 50 रुपयाला मिळणारं पेट्रोल 105 रुपयावर नेऊन ठेवलं. तुमच्या मोदीनं अजून काय काय आमचं काढून घेतलं याचा आमच्याकडे सुद्धा हिशेब आहे, तो सगळा सांगावा लागेल. सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती बबनराव लोणीकरांना आलेली आहे आणि मुळातच सत्ताधाऱ्यांच्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यातून दिसत आहे. शेतकऱ्यांची माफी बबनराव लोणीकरांनी मागितली पाहिजे आणि इथून पुढे जर का बबनराव तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान कराल तर तुम्ही लोणीकर आहात, पण मी तुपकर आहे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात इथून पुढे तुमचा कुठलाही कार्यक्रम रावगडातला शेतकरी होऊ देणार नाही. मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की बबनराव लोणीकर जिथं दिसल तिथं बुटाळ्याने हाना आणि अशा पद्धतीचं वक्तव्य सत्तेतल्या कोणत्याही नेत्याची करण्याची हिंमत इथून पुढे होता कामा नये. लोणीकरांवर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर त्यांना उपरती आली. केलेल्या विधानासंदर्भात 100 वेळा शेतकऱ्यांची माफी मागणार असल्याचं लोणीकरांनी म्हटलं. मात्र मी शेतकऱ्यांबाबत चुकीचं बोललो नसल्याचं म्हणत लोणीकरांनी पुन्हा एकदा आपली मग्रुरी दाखवून दिली. सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला मी कधी वाईट बोललो नाही आणि मी जिवंत तोपर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी काही बोलणार नाही. मात्र काही लोक विनाकारण याचं पिंपळाचं पान पडलं तर पिंपळगाव जळालं अशा प्रकारचा कलमा करतायत. हे निराधार आहे, हे खोटं आहे. मी शेतकऱ्याच्या विरोधात बोललो नाही, पण मला काय, मी 100 वेळा शेतकऱ्यांची माफी मागेल, मला काय अडचण आहे, बोललोच नाही मी. लोणीकरच नव्हे तर महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी देखील शेतकऱ्यांकडे कर्ज भरण्यासाठी तगादा लावलाय. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कर्ज भरावं असं विधान त्यांनी 2 दिवसांपूर्वी केलं होतं. दरम्यान यानंतर त्यांच्यावर देखील टीकेची झोड उठली होती. कर्जाचा बोजा वाढेल शेतकऱ्यांवर किंवा शेतकरी कर्ज फेडणार नाही जर अशी आश्वासने दिली गेली तर मग काय तुम्हाला वाटतं त्याबाबत? तो विषय शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे. परंतु या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार. थोडाही कृषी मंत्र्यांना तुम्ही असं म्हणत असताना कर्ज भरा तर त्या आमचं कृषी मंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही असं करा, ते कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आता लिलाव करा, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडा, शेतकऱ्याला वीज द्या, मरू द्या कर्ज फेडण्यासाठी. म्हणजे सोपा उपाय शोधा ना. शेतकऱ्यांना मारायचंच आहे, तो मेलाच पाहिजे, तो जगलाच नाही पाहिजे अशी जर सरकारची आणि कृषी मंत्र्यांची भूमिका असेल तर प्रत्येकाच्याकडे एका विषयाचा प्याला पाठवा. महायुतीच्या नेत्यांकडनं वारंवार शेतकऱ्यांबाबत अशी विधानं केली जात आहेत. मग ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असो किंवा आता बबनराव लोणीकर. शेतकऱ्यांबाबत अशी विधानं करून या नेत्यांना काय साध्य करायचंय असा सवालही आता उपस्थित केला जातोय. शेतकऱ्यांना केवळ त्यांच्या पिकाला हमीभाव हवाय, तो एकदाचा द्या, मग तुमच्या 6000ची आणि तुमच्या पेन्शनचीही या जगाच्या पोशिंद्याला गरज नाहीये. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.